हॅलो मित्रांनो, सो वी आय ऑफ देअर अगेन आणि परत एकदा पारवडच्या ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा. तर कसे आहात तुम्ही? गुड मॉर्निंग सगळ्यांना. आणि माझा कालचा व्लॉग कसा होता? मान्सूनचा पहिला व्लॉग मी सुरू केला आहे परत एकदा, कारण मधी माझे व्लॉग्स नव्हते येत, कारण माझे मॅचेस कंटिन्यू चालू होते. त्याच्यामुळे मला ते एडिटिंग पण जमत नव्हतं आणि व्लॉग्स पण जमत नव्हते आणि मी कुठे चाललो पण नव्हतो. आणि मी आता परत नवीन व्लॉग सुरू करतो आहे आणि तुम्ही पण बघत राहा. थोडी कंटिन्युटी मी आता ठेवतो आहे आणि तुम्ही पण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघत राहा. नवीन नवीन मी आता ब्लॉग टाकत राहील आणि कंटिन्युटी माझी राहील आता इथून पुढे. आणि आजचा ब्लॉग मी असं टाकतो आहे कारण की आता माझे मॅचेस नाही आहे. आता हे जेवढे पण रेनी सीझन आहे किंवा मान्सूनचा जो सीझन राहतो तेव्हा माझे मॅचेस पूर्णपणे बंद होता. ते 6 महिने तर मी काय करतो, तर माझा एक ब्लॉगचा जो असा आहे टायटल राहील की मी डेली रुटीनमध्ये काय करेल आता इथून पुढे. तर गेले 3 वीक झाले मी जिम जॉईन केलेली आहे आणि त्याच्या पहिल्यापासून मी माझं कंटिन्यू फिटनेस चालू आहे. 4-5 महिने झाले माझा फिटनेस कंटिन्यू चालू आहे आणि माझा फिटनेस तर असा कंटिन्यू चालूच असतो. आणि मी जास्त ह्या 7-5 महिन्यापासून मी खूप जास्तच फिटनेस करते, कारण मला करायचं आहे वेट लॉस. आणि मीन्स असं आहे की मला 2 वर्षापासून मला सिक्स बनवायचे. हां, पण ते बनत नाही आहे, पण ते मला आता बनवायचे, कारण 2 वर्षापासून मी खूप ट्राय करते, पण कुठेतरी जाऊन मला फेल्युअर होते. की म्हणजे जेव्हा बनत होते, जेव्हा स्टार्ट होतं की 3 महिन्यानंतर 2 महिन्यानंतर जेव्हा माझं स्टार्ट होत होतं, बॉडी जेव्हा रुटीनमध्ये येत होती, पण तेव्हा मी म्हणत होतो नाही यार आता नाही होणार, आता माझ्याकडून नाही होणार. मग तेव्हा मी बंद करून टाकायचो. पण आता नाही, मला आता हे 6 महिने किंवा 7 महिने जेवढे पण पावसाळ्याचे आहे, मला तेव्हा पूर्ण मेहनत घ्यायची माझ्यावरती आणि मला पूर्ण म्हणजे फिटनेसवरती पूर्ण लक्ष द्यायचं आहे. तर मला सिक्स पॅक्स पण बनवायचे आहेत आणि मला थोडी बॉडी पण बनवायची आणि माझा फिटनेस पूर्ण मला चांगला ठेवायचा आहे. तर मी ट्राय करेल की फेल्युअर नाही होणार आणि व्लॉग्स तर कंटिन्यू राहतीलच आणि तुम्ही पण माझ्यासोबत बघत राहा की माझं ट्रान्सफॉर्मेशन कसं होईल, म्हणजे मी कसं ट्रान्सफॉर्म करेल स्वतःला. तर बघूया अजून. आणि गेले 2 वीक झाले मला जिम जॉईन करून आणि मी लाईफमध्ये पहिल्यांदाच जिम जॉईन केली आहे. आणि मला तर खरं आता जरूरत आहे जिमची, कारण मला स्ट्रेंथ वाढवायची आहे आणि मला फिटनेस पण जास्त वाढवायचा आहे, मला स्टॅमिना जास्त वाढवायचा आहे. तर त्याच्यासाठी मी जिम जॉईन केली आहे आणि 2 वीकपासून मी आता कंटिन्युटी केली आहे. तर म्हणलं आता थोडंसं व्लॉग पण सुरू करूया. आणि तसं तर 5 महिन्यापासून तर माझा फिटनेस चालूच आहे आणि गेले 6 महिने मी अजून गोड काहीच खाल्लेलं नाही. लिटरली सांगतो, गोड काहीच खाल्लेलं नाही. म्हणजे बाहेरचं सगळं माझं खाणं, जंक फूड वगैरे सगळं बंद आहे, कारण मला बॉडी बनायची. कारण जेव्हा मी बाहेरचं खाल्लं तर खाल्ल्यामुळे जंक फूडमध्ये तर बॉडी बिलकुल बनत नाही. तर मी सध्या सगळं बाहेरचं बंद केलेलं आहे आणि टोटली शुगर बंद केले. असं वाटतं खावं, डोळ्यासमोर असतं, पण मी बिलकुल खाल्ले नाही. तर चलो, तर आता वाजले 8 आणि आपण चाललो आता जिमला. तर 8:30पर्यंत आपण जाऊया. तर चलो, आता आपण जाऊया पहिले खाली आणि थोडंसं केळी वगैरे, दूध वगैरे काय असेल ते खाऊया, मग निघा. चलो. दिस इज आवर फर्स्ट मील आणि हे आहे लेमन वॉटर विथ जिरा. त्याच्यानंतर आहे सेकंड मील हे केळी आणि त्याच्यानंतर आपली येणार आहे कॉफी फॉर प्री वर्कआउट. स्टारबक्सच्या ह्याच्यात प्री वर्कआउटसाठी आम्ही कॉफी घेतली आहे, पूर्णपणे शुगरले, त्यात काहीच नाही, फक्त कॉफी आणि पाणी बस. कारण त्याच्यानंतर पण अगोदर ती घ्यावं लागते, कारण त्याच्याने स्ट्रेंथ येते आणि थोडंसं बॉडीला बूस्ट होतो डंबल्स वगैरे उचलण्यासाठी, वेट लिफ्टिंग करण्यासाठी. तर चलो, त्यानंतर आपल्याला केळी पण घ्यायची, म्हणजे थोडंसं स्ट्रेंथ येते, म्हणजे खाली पोट जाते येणार नाही, कारण वेट जेव्हा उचलतो त्याच्यानंतर पूर्णपणे चक्कर येते जर काही खाल्लं नाही तर. आणि असं नको म्हणू की मी हे पहिल्यांदा करतो. गेली 4 महिन्यापासून मी कंटिन्यू रुटीन फॉलो करतो आहे, कारण मला बनवायचे आहे बॉडी आणि सिक्स पॅक. तर आपण आता चाललो आहे जिमला आणि आपण चालू आपलं वर्कआउट. मला खूप एन्जॉय करा मी कसं वर्कआउट करतो. तर सो दिस इज आवर जिम. इकडे कार्डिओ सेक्शन आहे. त्याला आपण जिममध्ये वेट चेक करणार आहे, कारण स्टार्टिंगला जिमच बघायचं आहे, कारण 1 दिवस झाला. किती वेळ? बापरे, 64 kg आपल्याला पहिले घ्यायला. चेक केलं तर आता 63 येते. लास्ट टाइम केलं तर 64. ही मशीन खराब आहे.
करणार आहे स्ट्रेचिंग, आणि स्ट्रेचिंगमध्ये बॉडी पूर्ण वॉर्मअप करणार आहे. त्याच्यामध्ये कसं पूर्ण जे लॉकेट्स सगळे राहतील ते आपण स्ट्रेचिंग करू. तर चला तर आज आपला आहे चेस्ट आणि ट्रायसेप्सचा डे. तर आपण स्टार्टिंग करणार आहोत पुशअप्सपासून स्टार्ट, आणि पहिले आपण चेस्टच मारणार आहोत. तर थोडंसं बॉडी वॉर्मअपसाठी आपण मारणार आहोत पुशअप्स. सेकंड एक्सरसाइजचे 3 सेट डिक्लाइन सेट्स जेव्हा तुम्ही बघितले. अजून एक एक्सरसाइज करणार, त्याचे पण 3 सेटचे असतील. त्याच्यानंतर आपण मारणार आहोत ट्रायसेप्स. आता परत आपण अजून एक चेस्टची एक्सरसाइज मारतो. चला. तर आपला चेस्ट अजून एक एक्सरसाइज बाकी आहे चेस्टची. तिथे तो थोडा टाईम रेस्ट पाहिजे. प्रत्येक सेटमध्ये 30-30 सेकंड जरी पण रेस्ट पाहिजे, त्याच्याशिवाय बॉडी बनत नाही. कारण मसल्सचा रिकव्हरी व्हायला टाईम लागतो. आणि जसं की चेस्ट बनलं, जसं की ट्रायसेप, जसं की बायसेप, रिकव्हरी कधी कधी लवकर होते. जसं बॅक जे हार्ड मसल्स आहेत त्याला ट्रेन व्हायला खूप वेळ लागतो, म्हणजे त्याला रिकव्हरीला खूप वेळ लागतो. तर आपण थोडा आता ड्रेस घेऊ आणि परत एक सेट चालू करूया. चलो.
कम्प्लीट आहोत चेस्ट आणि याच्यानंतर आपण मारणार आहोत ट्रायसेप. चेस्टमध्ये आपले 3 सगळ्याचे 3 सेट झालेले, 3 एक्सरसाइजचे 3 सेट झाले, पण मी प्रत्येकाच्या एक्सरसाइजचे 1 सेट दाखवल्या ब्लॉगमध्ये कारण खूप मोठा होऊन जाईल. तर आता आपण मारणार ट्रायसेपचे 3 एक्सरसाइजचे 3 सेट. तर चला. लास्ट एक्सरसाइज आहे या सेटची, ट्रायसेपची, आणि केबल क्रॉसिंग मारते. ट्रायसेप एक्सरसाइज पूर्ण कंप्लीट झाली आहे आणि मी तिला थोडंसं फ्लेक्स करून दाखवतो. 2 मिनिट पकडून. तर हा होता माझा फ्लेक्स. तर कशी वाटली तुम्हाला आजची वर्कआउट आणि आजचं डेली रुटीन माझा बरोबर शार्प. बघू शकता 11 वाजलेत, मीन्स थोडं 5 मिनिटं. 9 वाजता चालू केलं तर 11 वाजता संपलं आहे आणि जिममध्ये कोणीच नाही आहे कारण सगळे लवकर येतात आणि आम्ही थोडंसं उशीर होतं कारण मग मला ब्लॉग पण शूट करता येतं, सगळं येतं आणि तसं टाईम पण आहे माझा. तर आजचे सगळे एक्सरसाइज संपलेले आहेत आणि तसंच प्रत्येक दिवशी वेगळा वेगळा माझा डे राहणार. समजा आज शोल्डर आणि ट्रायसेप्स होता तर उद्या लेग आणि चेस्ट राहील. त्याच्यानंतरचे असे 6 दिवसाची माझी स्प्लिट रेडी आहे. त्याच्यावरती ते रेग्युलर बेसिसवरती मला चालत राहील आणि जोपर्यंत माझी बॉडी बनवेल तोपर्यंत मी थोडं टी-शर्ट पण काढणार नाही. तरी पण मी असं थोडं करून दाखवेल. तर वेन्स दिसले की नाही माहीत नाही मला, कारण वेन्सनी भरपूर जण इम्प्रेस होतं मला माहिती आहे. पण मग माहिती आहे, बघू तुम्हाला दिसली की नाही. तर आता आम्ही चाललो आहे घरी आणि आजचा ब्लॉग आपण इथेच संपवतो आहे आणि भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तर असंच तुम्ही पण तुमच्या लाईफमध्ये फिटनेससाठी काही ना काही वॉकिंग करा किंवा एक्सरसाइज चालू ठेवा किंवा सकाळी 1 तास किंवा वॉकिंग किंवा रनिंग असं एक्सरसाइज वगैरे चालू ठेवा जेणेकरून तुमची बॉडी पण चांगली हेल्दी राहील आणि खूप चांगली राहील. आणि मला तर एवढे 6 महिने मला कंटिन्यू मेहनत घ्यायचीच आहे कारण मला फिटनेस करायचं आहे आणि मला स्ट्रेंथ वाढवायची आहे. कारण मला माहीत नाही पण मला बॉडी बनवायची, 6 पॅक्स तर मला बनवायचे. जोपर्यंत मी 6 पॅक बनणार नाही तोपर्यंत मी रिव्हील करणार नाही.
पण ठीक आहे, तरी पण मी करेल. पण जोपर्यंत बनणार आहे तोपर्यंत मला रिव्हील करायची नाही. मला नॅचरल बॉडी बनवायची आहे. बिकॉज मी प्रोटीन वगैरे काहीच घेत नाही आणि ते मी अफोर्ड पण करू शकत नाही, कारण खूप मागे 10-10, 5-5, 15-15 हजाराचं ते भेटतं सगळं. तर मी नाही अफोर्ड करू शकत. पण जेवढं टाईम लागेल, 6 महिने लागेल, वर्ष लागेल, पण मी तेवढं कंटिन्युटी ठेवेल. आणि व्लॉग्स पण मध्ये येत राहतील. तर आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्ह्यूज पण वाढवा आणि शेअर पण करा. सगळ्यांना जेवढं होईल तेवढं शेअर करा. जे पण नवीन जनरेशनचे यूथ आहेत, जे आजकाल फोनवरती जास्त ॲडिक्ट राहतात, त्यांना तुम्ही सांगू शकता की फिटनेससाठी खूप इम्पॉर्टंट आहे हे सगळ्या गोष्टी. एक्सरसाइज वगैरे, ट्रेकिंगला जात जा, कारण मान्सून हा असा सीझन आहे की ज्यामध्ये आपण ट्रेकिंग, सायकलिंग, भरपूर काही गोष्टी मजा करू शकतो. तर शेअर करा, लाईक करा, बस एवढंच म्हणणं आहे. बाकी बाय बाय.